आणि तुमच्या समोर आज आपण स्थानिक लेवलचा इतिहास, लोकल हिस्ट्री याच्यावर फोकस करणार. लोकल हिस्ट्री आपण हिस्ट्री आतापर्यंत फक्त आपण वाचत आलोय की फक्त लढाया, किंग रूल, डायनास्टी एवढाच फक्त फोकस केलेला. आपण नंतरच्या जो पिरियड आला त्याला आपण सेकंड स्टेप ऑफ हिस्ट्री म्हणतो. त्याच्यामध्ये करंट हिस्ट्री म्हणजे बरोबर आणि सोशो इकॉनॉमिक पॉलिटिक्स याला वेटेज दिला गेला. आणि थर्ड स्टेप ज्याला आली ज्याला आपण म्हणतो मायक्रो स्टडी ज्याला केलं गेलं त्याच्यामध्ये नवीन आलं सिस्टीम की ओरल हिस्ट्री आणि जे लोकल हिस्ट्री आहे त्याला फोकस करणं किंवा त्याला पब्लिश करणं हे एक सिस्टीम हिस्ट्रीमध्ये येऊन गेली. आणि त्यापैकी आपण आज निवडलेला लोकल हिस्ट्रीचा मेन पार्ट म्हणजे आपण ज्या शहरामध्ये किंवा ज्या गावामध्ये आपलं महाविद्यालय उभं आहे त्या गोरेगावला आपण ऐतिहासिक गोरेगाव कसा होता आणि आता सध्या असणारा गोरेगाव कसा आहे याकडे आपण फोकस करणार आहोत किंवा पाहणार. वास्तविकता माणगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव 18.5 अंश उत्तरेस आणि 73.15 अंश पूर्वेला पसरलेलं एक छोटंसं गाव आहे. गाजगावच्या खाडीपासून जवळजवळ 9.65 किलोमीटरच्या अंतरावर पडणारं हे गाव आहे. वायव्येला असणारं हे गाव. जर आपण महाड पाहिलं, महाडच्या नंतर येणारं दासगाव पाहिलं आणि दासगावच्या वायव्येला असणारं हे नाव म्हणजे एक छोटंसं गाव आहे. वास्तविकता आपलं जे गोरेगाव आहे हे गोरेगाव घोड आणि काळ या दोन रिव्हरच्या सेंटर पॉइंटला बसलेलं गाव म्हणजे संगमावर असणारं गाव. घोड हे नाव दिलं गेलं कारण हॉर्स फेस जो आहे या सिस्टीम म्हणजे या स्ट्रक्चरला असणारं नदीचं उगम मेन म्हणजे त्याला घोड नदी म्हटलं गेलं. त्यामुळे याला त्या नदीलाच घोड नदी असं म्हटलं गेलं. नंतर या नावाचा अपभ्रष्ट होऊन गोद नदी असं झालं. त्याच्याबरोबर पूर्वेकडून येणारी काळ नदी ही गोद नदीला संगम होते आणि तिथून पुढे काळ नदी म्हणून ती पुढे वाहते आणि ती पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते. काळ नद्या या दोन नद्यांच्या संगमाच्या बरोबर 3.21 किलोमीटरवरती हे गाव वसलेलं आहे. म्हणजे आपण संगम जर पाहिला तो ब्रिज पाहिला तो ब्रिजच्या पुढचा भाग जर तिथून पुढे टर्न केला तुम्ही जवळ तिथून 1 किलोमीटरवरती गेला तर तुम्हाला ते 3.21 किलोमीटर एवढं अंतर पडतं. एवढ्या अंतरावरती आपण त्या नदीपासून आहोत. हे पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी बंदर होतं म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं बिझनेस इथे चालू होतं. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की इथे आता जर आपण सिच्युएशन पाहिली नदीची त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी सध्या रेती बंदर आपलं चालू आहे आणि रेती बंदरसाठी आपण घोड्यांचा वापर करतो. पूर्वीचा जर हा बिझनेस पाहिला तर इथं ट्रान्सपोर्टेशनसाठी नावा आहेत त्या घोड्या येत. हे एक आपल्याला उदाहरण मिळतं. दुसरं असं एक उदाहरण दिलं जातं ते म्हणजे असं की टॉलेमी नावाचा एक प्रवासी जो ग्रीक प्रवासी आहे हा ग्रीक प्रवासी हिंदुस्थानामध्ये आला आणि हा आला होता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सातवाहनांची सत्ता होती. हा टॉलेमी महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठानपूर म्हणजे सध्याचं पैठण हे नाव त्याच्या ग्रंथामध्ये टॉलेमीच्या भूगोल या बुक्समध्ये अवेलेबल आहे. प्रतिष्ठान तिथून तो प्रवास करत गांधारपाले जर आताच महाडपासून तर 3.21 किलोमीटरवरती किलोमीटरवर असणारा गांधारपाले त्या गांधारपाल्यापर्यंत तो आला आणि तिथून पुढे येऊन तो गोरेगावपर्यंत आला. गोरेगावपर्यंत येण्यासाठी त्यांनी वापरलेला रूट जो आहे तो आहे पूर्णपणे वॉटर रूट. त्याला आपण म्हणतोय की देवळी मार्ग तो गोरेगावमध्ये आला. जर आपण हा रूट पाहिला ना देवळी महाड गोरेगाव असा प्रवास जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळते की देवळी हे पूर्वीचं एक बंदर होतं. त्याच्यानंतरचा बंदर म्हणजे गोरेगाव आणि याच्या पुढचा सेवाधन ज्याला दिघी पोर्ट म्हणतो आपण तो. हे एक पॉइंटेड अशा